त्यानंतर एक मोठी अपडेट आहे। मकर संक्रांती निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपूजेमध्ये बदल करण्यात आलाय। 5:30 वाजेपर्यंत रुक्मिणी मातेची महिलांना भोगी करता येणार आहे। तर महिलांना प्राधान्याने रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सोडलं जाणार आहे आणि ही एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आता मकर संक्रांती येते आणि त्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपूजेमध्ये बदल करण्यात आला आहे। मुख्य म्हणजे या पूजेसाठी महिलांना मान दिला जाणार असं दिसतंय। भोगीसाठी महिलांना सोडलं जाणार आहे विशेषतः, त्यामुळे आता महिला भाविकांची संख्या या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। विठ्ठल दर्शनासाठी आणि भोगी सुद्धा त्या या ठिकाणी करू शकणार आहेत। महिलांना प्राधान्याने रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सोडलं जाईल अशी माहिती समोर येते। त्यामुळे महिला भाविकांची या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे। विठ्ठल दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते भाविकांची आणि आता जेव्हा मकर संक्रांती येते त्यावेळेला नित्यपूजेमध्ये बदल करण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? विठ्ठल पूजेमध्ये जी काही नेहमी पूजा केली जाते त्यामध्ये आता नित्यपूजेमध्ये बदल केल्याचं कळतंय। नेमके काय बदल करण्यात आले आहेत आणि विशेषतः आता मकर संक्रांतीसाठी महिलांसाठी काय सोय करण्यात आली आहे किंवा काय नियम आहे? नक्कीच फरा मकर संक्रांती निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपूजेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। जी पूजा आता पहाटे 3 वाजता होणार आहे। ही पूजा 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे 13 जानेवारी रोजी आणि त्यानंतर 5:30 पासून महिलांना रुक्मिणी मातेला भोगी करता येणार आहे। मकर संक्रांतीचा उत्सव हा महिलांचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल रुक्मिणीला वानवसा देण्यासाठी महिला पंढरपूरमध्ये येत असतात आणि यावेळी पुरुषांना देखील मुखदर्शन घ्यावं आणि महिलांना पदस्पर्श दर्शन आणि देवाला भोगी करण्याची संधी द्यावी असे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि प्राधान्याने फक्त महिलांनाच मकर संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन देण्याची सुविधा या ठिकाणी मंदिर समितीने केलेली आहे। हा उत्सव पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू होतो, त्यामुळे कुठेतरी भाविकांनी आता पुरुष भाविकांनी देवाचं मुखदर्शन घ्यावं असं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच शनिवार, रविवार, सोमवारी 13 तारखेपासून हा उत्सव सुरू होतो आणि 14 तारखेला मकर संक्रांती, असे 4 दिवस सलग पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आज ही गर्दी वाढणार आहे। पुढील 3 दिवस मंदिर समितीच्या वतीने महिलांच्या दर्शनासाठी विशेष अशी सुविधा केलेली आहे। निश्चितच अभिराज, विशेष सुविधा महिलांसाठी केल्याचं दिसतंय मकर संक्रांती निमित्त। दरम्यान सध्या काय चित्र दिसतंय? महिला भाविकांची गर्दी जास्त वाढलेली आहे का सकाळपासून? आज आहे रविवार। हो नक्कीच, आज रविवार असल्यामुळे साहजिकच पंढरपूरला 1.5 ते 2 लाख भाविक प्रत्येक रविवारी येत असतात। त्याच्यामध्ये आता महिलांची भर मोठ्या प्रमाणात पडलेली आहे। आज सकाळपासूनच महिलांचं पंढरपूर मध्ये देवाच्या दर्शनासाठी रांग लागलेली दिसत आहे आणि उद्या ही याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि प्रामुख्याने राज्यातील कानाकोपऱ्यातून महिला उद्या मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि त्याची सुरुवात आज रविवार असल्यामुळे आजपासूनच सुरू झालेली दिसत आहे। निश्चितच अभिराज, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।